नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन ऑफिसर या फ्री लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती 2021 यासाठी उपयुक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील इंग्लिश या घटकावरील प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिला प्रश्न आहे, द प्लुरल फॉर्म ऑफ हाफ इज. हाफ या शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे हाफ्स. HALVES. चूज द करेक्ट स्पेलिंग. शेड्यूल. शेड्यूल या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे ASCHEDULE. शेड्यूल म्हणजे प्लॅन फॉर अन ॲक्टिव्हिटी ऑर इव्हेंट. फॉर एक्झाम्पल, ही वॉज शेड्युल्ड टू वर्क टुमारो. याचं करेक्ट स्पेलिंग आहे SCHEDULE. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. ब्रुटूस लव्ड सीझर. मग ब्रुटूस लव्ड सीझर याचं निगेटिव्ह सेंटेन्स कोणतं असेल? ब्रुटूस नेवर लव्ड सीझर. ब्रुटूस वॉज नॉट विदाउट लव्ह फॉर सीझर. ब्रुटूस वॉज नॉट लव्ह फॉर सीझर. ब्रुटूस नेवर लव्ह सीझर. याचं योग्य उत्तर आहे बी. ब्रुटूस वॉज नॉट विदाउट लव्ह फॉर सीझर. पुढचा प्रश्न आहे, चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह. नो बडी कुड हॅव डॅश डॅश फ्युचर करेक्टली. मग याचं योग्य उत्तर आहे फॉरकास्ट. फॉरकास्ट म्हणजे अंदाज किंवा भविष्य सांगणे. मग यामध्ये नो बडी कुड हॅव आले असल्यामुळं फॉरकास्टचं तिसरं रूप येईल. मग इथं आहे ए फॉरकास्टेड. खरं तर फॉरकास्टचं तिसरं रूप आहे फॉरकास्ट किंवा फॉरकास्टेड. मग इथं फॉरकास्टेड दिलेलं आहे. जर फॉरकास्ट हे दिलं असतं तर ते पण उत्तर ह्यामध्ये आलं असतं. द फॉर्म्स फॉरकास्ट अँड फॉरकास्टेड कॅन बोथ बी युज्ड फॉर द पास्ट टेन्स अँड पास्ट पार्टिसिपल. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. विराज इज गुड डॅश डॅश ड्रॉइंग. मग याचं योग्य उत्तर आहे विराज इज गुड ॲट ड्रॉइंग. पुढचा प्रश्न आहे, पर्सन टेकिंग ॲक्टिव्ह पार्ट इन प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज. खरं तर याचं योग्य उत्तर आहे एन्व्हायरमेंटलिस्ट. पण एन्व्हायरमेंटलिस्ट याचे सिनॉनिम वर्ड्स आहेत कॉन्झर्वेशनिस्ट, प्रिझर्वेशनिस्ट आणि इकोलॉजिस्ट. मग इथं आहे कॉन्झर्वेशनिस्ट हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, प्लेस वेअर पर्टिक्युलर टाईप ऑफ ॲनिमल प्लांट्स आर फाउंड विच इज कॉल्ड एज हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजे प्राणी यांचे मूलस्थान किंवा वनस्पती यांचे मूलस्थान. म्हणून ज्या ठिकाणी प्राणी आणि वनस्पती एक पर्टिक्युलर टाईपमध्ये प्रिझर्व केले जातात त्याला आपण म्हणतो हॅबिटॅट. पुढचा प्रश्न आहे, सायंटिस्ट हू डिस्कवर्ड फोर्सेस ऑफ ग्रॅव्हिटी. कोणत्या सायंटिस्टनी फोर्सेस ऑफ ग्रॅव्हिटीचा शोध लावला? तर त्यांचं नाव आहे सर आयझॅक न्यूटन. द सायन्स ऑफ युझिंग इन्फॉर्मेशन डिस्कवर्ड फ्रॉम स्टडिंग नंबर. अशी कोणती विज्ञानाची शाखा आहे की ज्यामध्ये नंबरचा स्टडी केला जातो? याचं योग्य उत्तर आहे स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स इज द सायन्स ऑफ युझिंग इन्फॉर्मेशन डिस्कवर्ड फ्रॉम द स्टडिंग नंबर्स. सांख्यिकी असं त्याला म्हणतो. सांख्यिकी हे संख्याच्या अभ्यासातून सापडलेली माहिती वापरण्याचे विज्ञान आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिम. कॉन्ट्राडिक्ट. आता कॉन्ट्राडिक्ट म्हणजे विरोधाभास. मग याचं सिनोनिम आपल्याला बघायचं आहे. सिनोनिम्स ऑफ कॉन्ट्राडिक्ट्स आर कॉन्ट्रावेन, डिनाय अँड गेनसे. while all the words mean to refuse to accept as a truth or valid. याचा अर्थ सत्य किंवा वैध म्हणून स्वीकारण्यास नकार देणे. याचा अर्थ आहे कॉन्ट्राडिक्ट किंवा विरोधाभास. मग कॉन्ट्राडिक्ट इम्प्लाइज अन ओपन ऑर फ्लॅट डिनायल. याचा अर्थ आहे उघड किंवा स्पष्ट नकार. मग यामध्ये कॉन्ट्राडिक्टचा सिनोनिम वर्ड आहे डिनाय, स्पष्ट नकार. त्यामुळे इथं उत्तर येईल ए डिनाय. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट वन सबस्टिट्यूशन फॉर फ्रेज पर्सन वर्किंग फॉर मनी अँड रिवॉर्ड. खरं तर यासाठी जी काय फ्रेज आहे ती करेक्ट फ्रेज आहे
मर्सनरी याचा अर्थ आहे पर्सन वर्किंग फॉर मनी अँड रिवॉर्ड, म्हणजे मनी ओरिएंटेड याचाच अर्थ केवळ पैशाच्या लोभाने काम करणारा. मग याचं योग्य उत्तर आहे बी प्रोफेशनल. सेल्फिश यामध्ये येणार नाही. सेल्फिश म्हणजे जो स्वतःचा विचार करतो त्याला आपण सेल्फिश म्हणतो, पण इथं जो पर्सन आहे फक्त मनी आणि रिवॉर्डसाठी काम करतो, म्हणजे जो उत्तर येईल प्रोफेशनल. या 4 ऑप्शनपैकी प्रोफेशनल हे उत्तर त्याच्या जवळपास आहे. पुढचा प्रश्न आहे ऑल वेअर सायलेंट ॲज सून ॲज ही रोज टू स्पीक, यूज नो सूनर इन प्लेस ऑफ ॲज सून ॲज. मग यामध्ये बघा पहिल्यांदा नो सूनर आपण यूज करणार आहे, नो सूनर. त्यानंतर रोज हे भूतकाळी रूप आहे त्यामुळे इथं डीड येईल, नो सूनर डीड. त्यानंतर रोजचा पहिलं रूप आहे राईज टू स्पीक. त्यानंतर दॅन ऑल वेअर सायलेंट. म्हणून याचं योग्य उत्तर आहे नो सूनर डीड ही राईज टू स्पीक दॅन ऑल वेअर सायलेंट. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट मिनिंग लुक इन टू. आता लुक इन टू याचं करेक्ट मिनिंग काय आहे? लुक इन टू म्हणजे चौकशी करणे. त्याचे सिनोनिम वर्ड्स आहेत इन्व्हेस्टिगेट, ॲनालाइज, एक्झामाइन, स्टडी, कॅनव्हास, एक्सप्लोर, सर्च, रिसर्च, चेकअप ऑन अँड लुकअप. यामध्ये याचं योग्य उत्तर आहे टू एक्झामाइन थरली. पुढचा प्रश्न आहे डिसीज रिलेटेड टू फॅटनेस इज कॉल्ड एज. त्याला आपण ओबेसिटी असं म्हणतो. ओबेसिटी इज अ कॉम्प्लेक्स डिसीज इन्व्हॉल्विंग अन एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ बॉडी फॅट. बॉडी फॅट वाढल्यामुळं कोणता डिसीजचा होतो त्याला आपण ओबेसिटी असं म्हणतो, लठ्ठपणा. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲबस्ट्रॅक्ट नाउन? स्लीप, मॉब, डॉग, शुगर. आता यामध्ये ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? तर ॲबस्ट्रॅक्ट नाउन इन इंग्लिश ग्रामर इट इज नाउन दॅट नेम्स अन आयडिया, इव्हेंट, क्वालिटी और कन्सेप्ट. फॉर एक्झाम्पल करेज, फ्रीडम, प्रोग्रेस, लव, पेशन्स, एक्सलन्स अँड फ्रेंडशिप. हे काही उदाहरणे दिलेले आहेत ॲबस्ट्रॅक्ट नाउनचे. मग स्लीप, मॉब, डॉग आणि शुगर यापैकी कोणतं ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विजन ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल.